नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रयजननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता. जय जय देव निश्चळ. चलित चित्त पानतून दिल. जगदोन्मीलना विरल केली प्रिय. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्रीमद भगवद्गीतेचा कलशाध्याय अर्थात 18वा अध्याय आणि त्या अध्यायातील मंगलाचरणाचा आपण विचार करत आहोत. विश्वमौली आपल्या अंतरातील सद्गुरू भक्तीविषयी असणारं प्रेम, त्या प्रेमाला शब्दाचा आकार देऊन सद्गुरूंची असणारी वाक्यपूजा या मंगलाचरणाच्या रूपाने समर्पित करत आहेत. अनेक प्रकारची विशेषणं वापरून त्या विशेषणांच्याद्वारे सद्गुरू श्री निवृत्तीनाथांचं वर्णन विश्वमौली या 18व्या अध्यायाच्या पहिल्या विशेष रूपाने 10 ओव्यातून करत आहेत. त्यापैकी काही ओव्यांचा आपण विचार केला. चतुर्थ क्रमांकाची ओवी प्रारंभ झालेली आहे. विश्वमौली श्री गुरूंचा जय जयकार करतात. आपण दिव्य स्वरूपाचे आहात. जय जय देव निश्चळ. स्थिर आहात, निर्विकार आहात किंवा अपरिवर्तनशील आहात. ज्याच्यामध्ये परिवर्तन होतं त्याला विकार असं म्हणतात. विकाराला चलनम शब्द आलेला आहे. ज्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार किंवा बदल, परिवर्तन होत नाही. उत्पन्न झालेल्या पदार्थामध्ये षड्भाव विकार असतात. आणि ज्या पदार्थांची किंवा ज्या स्वरूपाची उत्पत्ती होत नाही त्यामध्ये या 6 प्रकारचा कोणताही विकार येत नाही. न जायते. जायते हा पहिला विकार आहे आणि मग विनश्यते हा शेवटचा विकार. ज्याला जायतेच नाही त्याला म्रियते येण्याचं काही कारणच नाही. जन्मालाच आला नाही तर मग मरण्याचे काही कारण नाही. म्हणून आपण निश्चळ आहात, स्थिर स्वरूपाचे आहात. आणि द्वितीय पदामध्ये विचार केला होता, आपण चंचल चित्ताचं प्राशन केल्यामुळे आपल्या उदराचा आकार वाढलेला आहे. त्यालाच म्हणतात चलित चित्त पानतून दिलं. या पदाचा काल आपण 2 प्रकाराने विचार केला. परमात्म प्राप्तीकरता चित्त अत्यंत आवश्यक आहे. गुरुवरे बाबा पाठामध्ये सांगत असतात व्यवहारामध्ये वित्त असावं लागतं. शरीराचं आरोग्य चांगले राहण्यासाठी त्यामध्ये पित्त असावं लागतं. ज्याचं पित्त चांगलं आहे त्याला भूक चांगली लागते. आणि जर भूक लागली आणि जर त्याला पदार्थ नाहीच मिळाला तर पित्त खवळतं. व्यवहारात नियम असा आहे की नाही. म्हणून आरोग्यशास्त्राकरता पित्त आवश्यक आहे. व्यवहारामध्ये पाऊलही ठेवायचं असेल तर वित्त आवश्यक आहे. आणि परमार्थामध्ये अत्यंत आवश्यक आहे चित्त. जी आपण परमार्थी साधना करतो ती शरीराकरता करायची नसते. आत्मस्वरूपाकरता परमार्थ करण्याचा काही उपयोग नाही. तो निर्विकार आहे. त्यामध्ये काही वृद्धी होत नाही, कोणत्या प्रकारचा क्षय होत नाही. सगळा परमार्थ करायचा आहे तो चित्ताकरता. हा चित्तावर परिणाम झाला तर त्याचा परिणाम शरीरावर उठणार. जे अंतरातलं आहे ते बाहेर प्रगट होणारच. बाह्य रूपाने प्रगट होणार, यामध्ये काही अन्यथा नाही. पण जो बदल करायचा आहे तो चित्तासाठी. गुरुवर्य राऊत बाबा सांगत असतात तपाचा परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि मनुष्याचं तेज वाढतं. बऱ्याचदा व्यावहारिक लोकांची भावना अशी असते की आरोग्य चांगलं असेल, आहार व्यवस्थित असेल आणि सगळ्या गोष्टी सांभाळल्या का मग त्याचं ते कांती वाढते शरीराची. लोक म्हणतात बाबाचं काय तेज आहे. पण ते बाबाचं तेज बऱ्याचदा तपाचं नसतं, तुपाचं असतं. ते बाबाचा शब्द आहे. परमार्थामध्ये जो परमार्थ करायचा तो सगळा चित्तात परिवर्तन करण्यासाठी. आणि चित्तात परिवर्तन होतं म्हणून तर मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासूनी कैसे निवृत्तीसे आले. आता ते चित्त जर स्थिर असेल तर परमात्म प्राप्ती अत्यंत सुलभ आहे. आणि चित्त चंचल असेल तर परमात्म प्राप्ती अत्यंत कठीण आहे. एखाद्या व्यक्तीला परमात्मा एकाच जन्मात प्राप्त होतो तर त्याचं कारण त्याचं चित्त स्थिर आहे. आणि एखाद्या व्यक्तीला अनंत जन्माची साधना करावी लागते
तर समजून घ्यावं त्याच्या चित्तामध्ये काही ना काहीतरी वैगुण्य आहे. 6व्या अध्यायामध्ये गोड ओवी बघा. ज्ञानोबारा म्हणतात त्या साधकाची साधना एवढी आहे की तो जन्माला आल्याबरोबरच सगळ्या प्रकारचा विक्षेप त्याने दूर केलेला आहे. आणि जन्माला आला की त्याचं परमात्म स्वरूपाची तद्रूप अवस्था, त्या अवस्थेबरोबर त्याचं लग्न होऊन जातं. 6व्या अध्यायामध्ये 2-3 लग्न आलेले आहेत. एक लग्न आहे सर्वज्ञतेबरोबर आणि दुसरं लग्न आहे तद्रूपतेबरोबर. तेने बहुती जन्मी मागिली विक्षेपांची पाणी वळे झाडिली, मनोनी उपजत खेव बुडाली लग्न घटिका, आणि तद्रूपतेशी सुलग्न लागोनी ठेले अभिन्न. यालाच लग्न म्हणतात. ते लग्न लागलं की त्याच्यामध्ये भिन्नता राहता कामा नये. लग्नालाच ऐक्य असं म्हणतात. आणि परमात्म स्वरूपाशी त्याचं सुलग्न, काय शब्द आहे ज्ञानोबारायांचा, हेच लग्न चांगलं आहे. तद्रूपतेशी सुलग्न लागोनी ठेले अभिन्न. म्हणून ज्याप्रमाणे गगन गगनामध्ये एकरूप होऊन राहतं तसं त्या जीवाचं परमात्म स्वरूपाशी लग्न झालं. हे झालं एक लग्न तद्रूपतेशी. दुसरं लग्न आहे बघा, बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. म्हणून पारमार्थिक व्यक्तीचं लग्न लहानपणातच होतं. बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते, केव्हा उपजत खेव बुडाली लग्न घटिका. हे लग्न भाव असा आहे, सगळा परमार्थ करायचा चित्तासाठी. तया स्वांतकरण जिता सकळ कामोपशांता, परमात्मा परोता दूर नाही अत्यंत समीप आहे. केव्हा जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी. आणि म्हणून त्या चित्ताचा बाध करण्यासाठी, चित्ताच्या नाशासाठी परमार्थी साधना करावी लागते. आणि ही साधना ज्यांनी केली ते पहिल्यांदा आपल्या चित्ताचा बाध करतात. म्हणून स्वकीय अर्थ जर घेतला तर चलित चित्त पान तुंदिल, स्वतः ते धन्य आहे किंवा तृप्त आहे. आणि जोही साधक आपल्याकडे आपल्या स्वतःच्या उद्धारासाठी येतो त्याच्याही चंचल चित्ताचे प्राशन करतात. आपण काल विचार पाहिला, परमात्मा असेल किंवा संत असेल हे चोर आहेत. वैष्णव चोरटी, वैष्णवही चोरच आहे. आणि भगवान परमात्मा तर ऐसा पुराण प्रसिद्ध चोर. ते चोर बाबा सांगत असतात. मारुती बाबा म्हणतात यशोदा मैयाला काळजीच करू नका, आपण चोरी करण्याचं ट्रेनिंग गोकुळात घेतलं आहे. बाबांचा शब्द आहे तो. परमात्मा चोरतो तर काय, चित्त चोरी येले नंदाच्या नंदने. किंवा वैष्णवही चोरतात तर ते आपल्या स्वकीय असणाऱ्या साधकांचं किंवा भक्तांचं चित्त चोरतात. आणि मग चंचल चित्ताचं प्राशन केल्यामुळे आता ज्याचा जसा आहार असेल तसा आहाराचा परिणाम होतो. बरं, जैसा घेपे आहार धातू तैसाचे होय आकार, आणि धातू ऐसा अंतर्भाव पोके. सामान्य आहार सेवन केला की पुष्ट कांती तैसे दिसी वरी, उत्तम सेवळ शीतळ कंठाशी. हे जसं होतं तसं संतसुद्धा आहार भक्षण करतात. त्या आहारातला एक प्रकार इथं आहे. आणि 2-3 प्रकार आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये संशोधन करून शोधावे लागतात. संत आहार कोणता घेतात? आहार घेतात ब्रह्मरसाचा, दुसरा आहार घेतात भक्तिरसाचा, आणि तिसरा आहार घेतात चंचल चित्ताच्या रसपानाचा. चित्ताचंच प्राशन करतात. या ब्रह्मरसाचा आस्वाद घेतात. याचाही भाव 6व्या अध्यायामध्ये आला आहे. ज्ञानोबाराय पहिल्यांदा एखाद्या अध्यायाचं चिंतन करतात तेव्हा ते संजयाला आणतातच, किंवा अध्यायाच्या अंतिम भागात का होईना पण धृतराष्ट्र आणि संजय यांच्या संवादाच्या निमित्ताने संजयाला ज्ञानोबाराय घेऊन येतात. हे असा शब्द निघाला की वैकुंठवासी प्रातस्मरणीय श्री विठ्ठल महाराज घुले बाबा यांचे स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. बाबा म्हणायचे, बुवा ज्ञानोबारायांचं संजयावर प्रेम आहे आणि म्हणून ज्ञानोबाराय संजयाला घेऊन येतात. का? संतांचं संतावर प्रेम असतं असावं, साधकाचं साधकावर प्रेम असतं असावं. ऐके नाही? गुरुसेवका सहोदर प्रेमे भजे. आला की नाही शब्द? गुरुसेवकाला कसं त्याने भजन करावं? ज्याप्रमाणे एका मातेच्या उदरातून 2 भाऊ जन्माला यावे इतकं गुरुबंधूचं परस्परावर प्रेम असावं. मच्चित्ताः मद्गत प्राणाः बोधयन्तः परस्परं
कथयंतश्च माम नित्यम तुष्यन्ति च रमन्ति च. आपल्या गुरुबंधूची प्रगती आपल्याला सहन झाली तर समजून घ्यावं आपलं खरं प्रेम आहे त्याच्यावर, खरं प्रेम आहे. गुरुसेवका सहोदर प्रेमे भजे असा त्याचा अर्थ झाला की नाही. आणि म्हणून जेव्हा संजयाच्या मुखातून ते शब्द येतात, संजय यांनी धृतराष्ट्राला सांगितलं, राजा काय भाग्य म्हणे आपलं रे, काय भाग्य आहे, बाप भाग्य माझे, अशी 9व्या अध्यायातली ओवी आहे. आणि 18व्या अध्यायामध्ये आपल्या दोघाचंही भाग्य आहे, दोघाचंही भाग्य. मी तर घोड्यांचं परीक्षण करणार आहे, तुम्ही तर आंधळे आहात, पण आपल्या दोघावर सुद्धा व्यासांची कृपा आहे म्हणून दोघालाही संवाद ऐकायला भेटला. 9व्या अध्यायामध्ये माझं भाग्य आहे आणि 18व्या अध्यायामध्ये आपल्या दोघाचंही भाग्य आहे असं वर्णन केलं. त्या संजयाचं भाग्य सांगत असताना 6व्या अध्यायामध्ये संजयजी म्हणतात, धृतराष्ट्रा आपल्या भाग्याचं वर्णन आपण करू शकत नाही म्हणे. का? भगवान परमात्म्याने भक्तराज अर्जुनाचं निमित्त करून ब्रह्मरसाचं पक्वान्न तयार केलं. एखाद्या जावयासाठी सासरवाडीमध्ये चांगले पदार्थ तयार व्हावे आणि तो जेवायला बसला आणि एखादा परिचित व्यक्ती रस्त्याने चालला तर आपल्याकडे नियम आहे, आपण जय हरी म्हणतो आणि जेवायला बसलो की आपण म्हणतो या जेवायला. काही काही माणसं वाटच पाहतात, या जेवायला म्हटलं की तो म्हणतो कसा, हो मी हात धुवून आलेलोच आहे, काय तयारी आहे, लगेच चालायच बसतो. हे जसं घडावं तसं भगवान परमात्म्याने ब्रह्मरसाचं पक्वान्न तयार केलं आणि त्याच प्रसंगाला ते आम्हाला सेवन करण्याकरता मिळालं. भगवान म्हणतात ना, सहजे ब्रह्मरसाचे पारणे किंवा परगुणे केले अर्जुना लागे नारायणे, के तेची अवसरी पाहुणे पातोला आम्ही. सहज आम्हाला हे प्राप्त झालं म्हणून संत ब्रह्मरसाचं रसपान करतात. पहिला अर्थ ब्रह्मरस करू भोजन पंगती, संतांची संगती सर्व काळ वा तच्चिंतनम तत्कथनम. सर्व काळ हेच करणार आहे किंवा सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. ब्रह्मरसाचं रसपान करतात. आणखीन एक भाव आहे, आणि मी तव दातारा ए कृपेचारी गोणी गाभारा, घेत आहे चारा ब्रह्मरसाचा. परिणाम तेने जे माझा मोह जाई, येथ विस्मो काही काय आहे. ब्रह्मरसाचं रसपान केलं की मोह जातो, यात नवल काय आहे. पंचदशीकारांनी मोहाची व्याख्या खूप गोड केली बघा. चतुर्थ प्रकरणामध्ये शंका निर्माण केली, जर ईश्वरच जीवरूपाने शरीरामध्ये प्रवेश करत असेल तर ईश्वर सर्वज्ञ आहे, जीव अल्पज्ञ का झाला. ईश्वर जर सुखरूप असेल तर जीव दुःखी का झाला. त्यांनी उत्तर असं दिलं आहे, ज्याप्रमाणे ईश्वराची माहेश्वरी तो माया या तस्या निर्माण शक्तिवत विद्यते मोहशक्तिश्च तम जीव मोहयत्यसौ. ज्याप्रमाणे त्या मायेच्या ठिकाणी निर्माण शक्ती आहे तशीच तिच्या ठिकाणी मोह नावाची शक्ती आहे. आणि जीवावर मोहाचा प्रभाव झाल्यामुळे मोहादनिशतां प्राप्य, तो अनिश भावाला प्राप्त होतो. म्हणून दुःखाचा परिहार करणं आणि इष्टप्राप्ती करणं याच्यामध्ये त्याचं असामर्थ्य आहे आणि म्हणून तो अल्प होतो किंवा दुःखी होतो, यालाच मोह म्हणतात. आणि हा मोह ब्रह्मरसाच्या रसपानाने जातो. संत ब्रह्मरसाचं रसपान करतात. आणि दुसरा प्रकार आहे भक्ती रसाचं रसपान करतात. कैसी अधिकाधिक आवडी, कैसी अधिकाधिक आवडी वा, घेत महासुखाची गोडी, सांडोनिया आशा कुरोंडी अहम भावेशी. ज्या सुखाला देशाची, कालाची, वस्तूची, परिच्छेदाची मर्यादा लागत नाही त्याला महासुख असं म्हणतात. विषयातलं सुख अल्प आहे, अनित्य आहे आणि क्षणभंगूर आहे. विषयातल्या सुखाचा असा आहे प्रकार, ज्या विषयापासून आपल्याला आनंद प्राप्त होतो, जर त्यापेक्षा श्रेष्ठ विषय आला तर त्याला अतिशय म्हणतात. पहिल्या विषयातून आनंद होत नाही. एखाद्याने 11,000चा मोबाईल घेतात काही माणसं, काय हरकत नाही. दुसऱ्या व्यक्तीने 15,000चा घेतला तर मग आपल्या मोबाईलमध्ये आपल्याला सेल्फीसुद्धा काढा वाटत नाही. का? त्याला क्षय अतिशय आनंद असं म्हणतात. पहिल्या क्षणात जो आनंद आहे दुसऱ्या क्षणाला होत नाही. पहिल्या दिवशी जो आनंद आहे दुसऱ्या दिवशी होत नाही, त्याला क्षय आनंद म्हणतात किंवा अतिशय.
मग स्वर्गामध्ये क्षयातिशय नावाचा दोष आहे, पण एक मात्र सुख असं आहे ज्याला देश, काल आणि वस्तू कोणत्याही प्रकारचा परिच्छेद लागत नाही, त्याला म्हणतात महासुख. नित्यानंदापुढे आनंद. नित्यानंदापुढे आनंद तो कोण, विषय सुख बाई बापुडी तेक्षीण. जेथ नसरेची वैकुंठ सदन, शेषशाही त्रिकुट भुवनवो. नेघो म्हणून या त्यागिती परवते. जो नित्य आनंद मिळतो त्या आनंदाच्या पुढे बाकीचे आनंद काहीच महत्त्वाचे नाही. आणि नित्यानंद सेवन करण्यासाठी 2-3 प्रकारची अपेक्षा आहे बरं. 2-3 प्रकारचे. एक तो विरक्त असावा, मुनी मननशील असावा आणि एकांत वासामध्ये राहणारा असावा. सुखमस्ती विरक्तस्य मुनिरेकांत जीविनः, न चेंद्रस्य सुखम किंचिन न सुखम चक्रवर्तिनः. सुखमस्ती विरक्तस्य मुनिरेकांत जीविनः. एकांत वासामध्ये राहणारा, मननशील असणारा आणि विरक्त पुरुष जगात सगळ्यात श्रीमंत आहे. बहु एकांतावरी प्रीती, जया जनपदाची खंती. जान मनुष्याकारे मूर्ती ज्ञानाची तू. श्रीमंत सगळ्यात मोठा हा आहे. याजसाठी वनंतरा जातो सांडून या घरा, माझी दिठावील प्रेम बुद्धी होईल निष्काम. असा अर्थ आहे की इथला निष्काम शब्दाचा अर्थ वेगळा आहे बरं. भक्ती प्रेमाविषयी निष्कामता येईल म्हणून मी तिकडे जातो आहे. तिथे निष्कामता येऊ नये, उलट ती अधिक आवड वाढावी असं तिथं अर्थ आहे बरं. हे तर महासुखाची गोडी. त्यागही करावा लागतो. सांडवणी आशा कुरोंडी अहम भावेशी. येथे अहंकाराचा त्याग आहे, आशेचा परित्याग आहे, सगळ्या वासनेचा परित्याग. आणि म्हणून या सुखाचा ते सेवन करता की भक्ती सुखा लागी आपण पेची दोही भागी, वाटोनिया अंगी सेवकई बाणे. पहिल्यांदा ब्रह्मरसाचा आस्वादन आहे. दुसरा प्रकार भक्तिरसाचा आस्वादन आहे. श्रीमद भागवतामध्ये गोड चिंतन आहे बघा. त्यांनी उदाहरण भोजनाचं दिलं आहे. एखादा व्यक्ती जर परमात्म्याची भक्ती करत असेल तर त्याला ज्ञानही प्राप्त होतं आणि विरक्तीही प्राप्त होते. भक्ती परेशानुभवो विरक्तीर अन्यत्र चैषत्रिकैक कालः, प्रपद्यमानश यथाश्नतश्चु तुष्टी पुष्टिक्षुद पायोन घासम. असं म्हटलं आहे. ज्याप्रमाणे भोजनाच्या व्यापारी क्षुधा जिरत जाय अवधारी, मग तृप्तीच्या अवसरी नाहीची होय. जर आपण भोजन केलं तर क्षुधा निवृत्ती होते, तुष्टी प्राप्त होते आणि ऊर्जा राहिली की मग पुष्टी प्राप्त होते. त्याप्रमाणे भक्ती केली की त्याला परेशानुभवो ज्ञानही प्राप्त होतं आणि विरक्तीसुद्धा त्याच्या जवळ येते की नाही. पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. स्थिर केले जे अचपळे होती, सिद्ध आणून लाविली पंथी गा. आणि म्हणूनच भक्तीच्या पोटामध्ये ही सगळी रत्न आहे. भक्तीची या पोटी रत्नाची या खाणी, हे सगळे आहे ना खान तिच्याच पोटामध्ये आहे. समोर भक्ती असावी, बाकीचे सगळे भाव येतात. भागवतातलं जे महात्म्य आलं की नाही, जेव्हा ती भक्ती तरुण झाली वृंदावनामध्ये आणि ज्ञान वैराग्य पुत्र मात्र वृद्ध अवस्थेला प्राप्त झाले, तर त्या भगवान भक्ती पुष्ट करते. मला बरोबर तो प्रसंग आठवला, काल विसरला होता बरं का माझ्याकडून. ब्रह्मरसाचं आस्वादन करता. दुसरा प्रकार आपण घेतला आहे भक्ती रसाचं सेवन करता. नारद महर्षींनी त्या भक्तीला तुझं महात्म्य काय आहे हे सांगत असताना त्या भक्तीची स्तुती केली बघा. आणि त्या भक्तीला असं म्हटलं, तो सामान्य नाही आहे. जर तू आवाहन केलं तर परमात्मा नीच घरामध्ये सुद्धा येतो. त्वया होतस्तो भगवान याती नीच गृहेष्वपी. जर तू आवाहन केलं तर परमात्मा कनिष्ठ लोकांच्या घरामध्ये सुद्धा येतो. येतोच की नाही. सुखे येतो घरा. परमात्मा दुर्योधनाचा मिष्टान्नाचा त्याग करतो आणि विदुर काकाच्या घरी आपोआप चालत येतो. कारणच असं आहे की भक्ती आहे. आणि भक्ती असेल तर परमात्मा कनिष्ठांच्या घरी सुद्धा चालत येतो. किंवा तुकोबारांचं घर आहे, तुकोबारांच्या घरी परमात्मा आले, घाईनं आले. मग आल्यानंतर तुकोबारांनी विचार केला, एवढा मोठा ब्रह्मांड नायक आहे, त्याला आपण रिकाम्या हाताने पाठवू नये, काही ना काहीतरी आपण भोजन दिलं पाहिजे, देण्याची पात्रता असावी. मग काही ना काहीतरी सापडत असतं. लवकर काय तयार होतं, शेवया.
किंवा कन्या. मग आता आपल्या घरी तर कन्या आहेच, पण कन्या कशा आहे बाबा त्याचे प्रकार सांगतात. श्री कन्या, जय कन्या, जय जय कन्या असे प्रकार आहे. श्री कन्या म्हणजे पात्रात वाढल्या की द्रोणाला सोडत नाही बघा, त्या श्री कन्या. जय कन्या म्हणजे एका कोणत्याही भागाला पात्रात वाढा, सगळ्यांशी त्यांचा एकत्र मिलाप होतो, जय कन्या. आणि ज्या कन्या वाढल्यानंतर इथं वाढल्या की इंद्राणीच्या डोहात जातात, जय जय कन्या. कन्या तयार केल्या, तुकोबाराय म्हणतात दरदरीत पाण्या माझी रांधी येल्या कन्या. दारिद्र्य असू द्या, पण भगवान पाहुणा आला, श्रीमंती किती मोठी आहे. आणि मग भगवंताने त्या कन्या वाढल्याबरोबर मारुती बाबा सांगत असतात, तुकोबाराय म्हटले देवा कन्या दिसायला पातळ आहे पण चविष्ट आहे. हो, दिसायला पातळ असू दे पण चविष्ट आहे. अहो भक्तांनी तयार केलेल्या आहे ना त्या, देवाला कुठं चाखायला त्या मिळणार आहे. बाकी ठिकाणी 56 भोग मिळतील, पण 56 भोगातलं प्रेम एका कन्यामध्ये मिळणार आहे. आणि मग भगवंताने दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊन, पुढचं नका घेऊन, आलिंगा वया लागून तयाच्या अंग, ते तेवढं मला काम नाही आहे. भगवंताने विचार केला 2 हातामध्ये या कन्या सावरल्या जाणार नाही, मग 4 हात लावले सावरून घेण्यासाठी. दरदरीत पाण्या माझी रांधी येल्या कन्या. भाव असा आहे, भक्ती असेल तर परमात्मा भक्ताच्या घरी चालत येतो. का म्हणे भक्ती काजा धावे लाजा लवला आहे. तो का म्हणे भक्ती काजा धावे लाजा लवल आहे. आपल्याला प्रमाणांची नाही कमी. हां, तुम्ही माझं पोषणच करत आहात, काही अडचण नाही. पुढे नारदजी असं म्हणतात की मग तू भगवान परमात्म्याला प्रार्थना केली, त्वया बद्धांजली त्वया पृष्ठम किम करोमि तिचे कदा तदा तदा अज्ञापयत कृष्ण त्वाम तदा ज्ञापयत कृष्णो मद्भक्तान पोषयेतीच. काय आज्ञा केली आहे. भक्तीने देवाला विचारलं, मी जायला तयार आहे मृत्यू लोकामध्ये, पण मी तिथं गेल्यानंतर काय करू. भगवंताने सांगितलं काही नाही, माझ्या भक्तांचं पोषण कर. चलित चित्त पान दिलं. म्हणजे एक तर ब्रह्मरसाचं आस्वादन करता म्हणून तृप्त झालेले आहेत, आणि दुसरं भक्ती त्यांचं पोषण करते आणि म्हणूनही संतुष्ट आहेत. अधिक अधिक आवडी घेत महासुखाची गोडी, सांडोनी आशा कुरोंडी अहम भावीसी. 2 प्रकार आणि म्हणून तृप्त आहे. आणि तिसरा प्रकार आहे, आपल्याकडे जो साधक आला त्या साधकाचं चंचल चित्त राहिलं तर त्याला परमपुरुषार्थ प्राप्त होणार नाही, आणि म्हणून त्याच्या चंचल चित्ताचाच ते नाश करतात. त्या प्रतिबंधामध्ये विचार आलाय बघा, एक भूत प्रतिबंध, वर्तमान प्रतिबंध आणि पुढे असणारा भावी प्रतिबंध. भावी प्रतिबंधामध्ये जन्म घ्यावा लागतो. भूत प्रतिबंधामध्ये मागच्या भोगाचे वासना संस्कार प्रतिबंध करतात. आणि वर्तमान प्रतिबंध 4 प्रकारचा आहे. विषयासक्ती, त्याच्यानंतर कुतर्क, प्रज्ञामांद्य आणि विपर्य दुराग्रह असं म्हटलं की नाही. हे वर्तमान प्रतिबंधाचे प्रकार आहे. त्यामध्ये मागचे विषय भोगले आहे, अतिथेना अपि स्नेहेनं म्हटलं की नाही, मागचा त्याला प्रतिबंध आहे. आणि म्हणून गुरु, ज्या विषयावर तुझं प्रेम आहे त्या विषयाचं अधिष्ठान जे परब्रह्म त्याच्यावर लक्ष केंद्रित कर, त्याच्या भूत प्रतिबंधाचं निवारण करता. आणि वर्तमान जे प्रतिबंध असतात त्याकरता शमादी षटक प्रतिपादन केलेलं आहे बघा. शम सांगितलं आहे त्यासाठी. किंवा 4th प्रकरण आहे ना पंचदशीचं, त्यामध्ये सुद्धा त्या जीवकृत असणाऱ्या द्वैताचे 2 प्रकार सांगितले. एक शास्त्रीय द्वैत, एक अशास्त्रीय द्वैत. त्यामध्ये अशास्त्रीय द्वैताचे पुन्हा 2 प्रकार सांगितले, एक तीव्र द्वैत आणि एक मंद द्वैत. काम क्रोधाधिकम तीव्रम मनोराज्यम तथेतरत. ते काम क्रोधाधिक जे आहे ना ते तीव्र आहेत, आणि मनोराज्य हे मंद द्वैत आहे. पण अशास्त्रीय दोन्ही द्वैत आहे. त्यापैकी काम क्रोधाला जिंकायचं असेल तर मग शमसमाहितत्वंच साधनेषु स्फुटं यतः शम, दम, श्रद्धा, उपरम, तितिक्षा आणि समाधान यांच्याद्वारे चित्ताचा निग्रह करायला सांगितलेला आहे. आणि मग याने प्रतिबंध निवृत्त झाला तर त्याला पुरुषार्थाची प्राप्ती आहे. म्हणून चंचल असणारं चित्त, त्या चित्ताचं, ते साधकाचं चित्त आहे किंवा भक्ताचं चित्त आहे, त्याचं रसपान कसं करतात तर क्रमाक्रमाने निग्रह करतात. आणि चंचल चित्त त्याचं नाहीसं झालं की त्याच्या स्थिर चित्तामध्ये परमात्म सुखाचा आविर्भाव होतो. आता त्याला झालेला आनंद पाहिला
की श्री गुरूंची तृप्ती वाढत जाते. देखा बाळकाच्या धनी धाईजे, का शिष्याचे निजाहले पणे होईजे, हे सद्गुरूचे कलेने जाणीजे, का प्रसवतिया. जर शिष्य ब्रह्मानंदाला प्राप्त झाला, ऐका बरं, शिष्य जर पूर्ण ब्रह्म झाला, पूर्ण ब्रह्म बरं, जर पूर्ण ब्रह्मस्वरूपाला शिष्य प्राप्त झाला तर ऐका, स्वतःच्या ठिकाणी ब्रह्मानंद आहेच आहे. ज्ञानोबारे उदाहरण देतात, जैसी जवळिकेची सरोवरे, ओचंबळली या कालवती परस्परे, मग तरंगाशी धवळारे तरंगची होते. समान अधिकाराचे दोन सरोवर असावे, एकमेकांच्या मध्ये जर ते मिसळले तर मग एकमेकाचा आनंद दुपटीने वाढतो. इतका वाढतो की गगनाला सुद्धा तो आनंद आवरता येत नाही. मग आता आपला शिष्य जर आपल्या समानतेला प्राप्त झाला तर आपला ब्रह्मानंद अधिक त्याचा ब्रह्मानंद दुप्पट झाला की नाही, आणि म्हणून त्यांची तृप्ती दुप्पट वाढते. आता कल्पना करा, दोघांमध्ये पुन्हा तिसरा शिष्य आला आणि तोही ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाला, तर मग त्या आनंदामध्ये कायम वाढच होत राहणार की नाही. आणि म्हणून जेवढे साधक, जेवढे शिष्य, जेवढे भक्त ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतील तेवढा अधिक आनंद महापुरुषाला होत असतो. आणि म्हणून महापुरुषात दोन प्रकार आहे. एक महापुरुष असे आहे की ज्यांना ब्रह्मरूपता प्राप्त झाली की पुन्हा ते वृत्तीवरच येत नाही, स्वतःच्या आनंदामध्ये निमग्न राहतात. पण महात्म्यांचा दुसरा प्रकार असा आहे की आपल्याला ब्रह्मरूपता प्राप्त झाल्यानंतर सुद्धा मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकांप्रती, तया लोकसंग्रहा लागी वर्तता कर्मसंगी, तो कर्मबंध अंगी वाजेल ना. या महात्म्याला पूर्ण आनंदात राहता आला असतं, पण आपल्यासारखे अनेक महात्मे तयार करायचे आहे म्हणून ते जगाचा विक्षेप स्वीकार करतात. बघा बरं, एक महात्मा विक्षेपाला सोडून गेलेलाच आहे, पण दुसरा महात्मा जगाचा विक्षेप धारण करतो आणि अनेक साधकांचा उद्धार करतो. अनुष्ठाने जगा देत वडील जे हे, म्हणून पहिल्या महात्म्यापेक्षा दुसरा महात्मा उद्धाराच्या अनुषंगाने श्रेष्ठ आहे. अनुभवाने दोघेही समानच आहेत, काही फरक नाही. पण जो अनेकांचा उद्धार करतो, स्वतः स्वयंपाक करून खाणं आणि स्वयंपाकाचे कष्ट घेऊन इतरांना तृप्त करणं, त्यामध्ये दुसरा प्रकार नक्की श्रेष्ठ आहे की नाही. आणि जेव्हा दुसरा व्यक्ती जेवतो आनंदाने, बऱ्याचदा आपल्याला काही पंक्तीचे यजमान दिसतात बघा. आणि खरं असं आहे, यजमानाने सर्वात शेवटी जेवलं पाहिजे, कारण का ते यज्ञावशिष्ट भोगी, मनोने सांडी जेतो अघी, जयापरी महारोगी अमृत सिद्धी. अमृताचं सेवन केलं की महारोग जातात. तसं सर्वांचं भोजन झालं, उदर भरणं नव्हे जाणीचे यज्ञकर्म, सर्वांचं यज्ञकर्म झालं आणि मग यज्ञामध्ये अवशिष्ट राहिल्यानंतर जे अन्न यजमान सेवन करतो ते अन्न त्याच्या पापातून सुटका करणारं ठरतं. म्हणून त्याने तो यज्ञशेष शेवटी सेवन केला पाहिजे. आणि जर समोर असणारे मंडळी तृप्त झाले तर मग त्याला असं वाटतं, नको आता मला भूकही नाही. होतं की नाही व्यवहारामध्ये? घरामध्ये बघा, माता भगिनी भोजन करते म्हणजे सगळ्यात जास्त कष्ट तिला आहे, पण पाहुणे, घरातले मोठे माणसं, लहान लहान मुलं सगळे जेवले आणि एखादा पदार्थ तिला सेवन करण्याकरता राहिला नाही तरी पण तिच्या मनात आनंद असतो की तुम्ही सगळे तृप्त झालात. आता सामान्य व्यवहारामध्ये जर हा प्रकार आहे, पण त्याला त्याग लागतो बरं. कुटुंब एकत्र तेव्हाच राहतं जेव्हा कुटुंबातले माणसं दुसऱ्याच्या सुखाचा विचार करतात, तेव्हा ते एकत्र राहतात. त्याग इथंही महत्त्वाचाच आहे आणि सगळीकडेच हे प्रकार आहे. समोरचा व्यक्ती तृप्त झाला की त्या तृप्तीचा आनंद या व्यक्तीला होतो. तसं साधक जर ब्रह्मबोधाला प्राप्त झाला तर भगवान का नाचणार नाही. हे अर्जुनाच्या बोला देव नाचे सुखे भोलला, म्हणे विश्व फळा झाला फळ हा मज, पूर्ण ब्रह्म झाला पार्थ. पुढील साधाव्या कार्यार्थ, मर्यादा श्रीकृष्णनाथ उल्लंघो नेदी. अगोदर चंचल चित्त आहे भक्तराज अर्जुनाचं आणि भगवंताला ते असं म्हणतात, नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत. पुढे स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचनम तव. आता मी स्थिर झालो आहे, नाहीतर पाहिलं माझं चित्त चंचल होतं. आता स्थितः अस्मी
मी स्थिरतेला प्राप्त झालो. याचा अर्थ देवाने भक्तराज अर्जुनाचं चलित असणारं चित्त प्राशन केलं, ते सद्गुरूंचं कार्य आहे. आणि ज्याला या सुखाचा अनुभव प्राप्त होतो ना, तो बाह्य असणाऱ्या विषयाच्या आनंदामध्ये फिरत नाही. काय प्रमाणे तुकोबरांचं गोड, याचे सुख तुम्हा कळली यावरी, मग दारोदारी न फिरालं. मग तुम्हाला सगळे खोटंच वाटेल. या सुखाचा लटिक हे तुम्हाला सगळं वाटेल, प्रपंच असेल किंवा काही असेल. या सुखाची एका क्षणात एक झलक लागली पाहिजे. चित्तस्यैव प्रसादेन हन्ति कर्म शुभाशुभम. चित्तस्य हि प्रसादेन हन्ति कर्म शुभाशुभम. प्रसन्नात्मात्मे स्थित्वा सुखमक्षयमश्नुते. अक्षय सुखाची त्याला प्राप्ती होते. पण कुणाला? अखंडित प्रसन्नता, ज्याच्या चित्ताला प्रसाद प्राप्त झाला. काल थोडंसं वाचत होतो की जर मनुष्याचं अंतःकरण स्थिर असेल तर आहे त्या देशात, आहे त्या कालात, आहे त्या परिस्थितीमध्ये तो सुखी राहू शकतो. सुखाचा सगळी असणारी महत्त्वाची चावी स्थिर मनावर आणि शुद्ध अंतःकरणावर अवलंबून आहे. आणि हे वर्म सोडलं आणि बाहेर कितीही फिरलं म्हणजे विषयाच्या दरवाजामध्ये, तर आनंदाची प्राप्ती मात्र होत नाही. ते होते इथं. आणि म्हणून साधकाचं चंचल असणारं चित्त श्रीगुरू प्राशन करतात. त्यात एक क्रम आहे. काल आपण तो क्रम सांगायचं राहिलो. पहिला क्रम आहे अध्यात्म विद्यादिगमः, दुसरा क्रम आहे साधू संगम एवच, तिसरा क्रम आहे वासना संपरित्यागः, आणि चौथा क्रम आहे प्राणस्पंद निरोधनम. ह्या सगळ्या युक्ती आहे की नाही, याच्यामुळे साधकाचं चंचल चित्त स्थिर होण्याला मदत होते. त्याने काय करावं? पहिल्यांदा प्राणस्पंदाचा निरोध करावा, अर्थात प्राणायाम करावा. ज्या काळामध्ये आपल्याला एखाद्या मनामध्ये वाईट विचार आला तर तुम्ही प्रयोग करून बघू शकता. मनात वाईट विचार आला तर आपल्या असणाऱ्या उदरातला सगळा श्वास बाहेर टाकायचा. जे आपलं नाभिस्थान आहे की नाही, ते आतमध्ये खेचायचं आणि श्वासच घ्यायचा नाही. म्हणजे जेवढा आपला दम असेल तेवढा, बरं हे महत्त्वाचं आहे. जर आपण श्वास घेतला नाही तर प्राणाला बळ मिळत नाही, आणि प्राणाला जर बळ मिळालं नाही तर मन चंचल होत नाही. त्या प्राणकोशाचं स्वरूप सांगत असताना पंचदशकारांनी म्हटलं आहे बघा, अक्षानाम य प्रवर्तकः, सगळे इंद्रियांना प्रवर्तक आहे. पूर्णो देहे बलम यच्छन अक्षानाम य प्रवर्तकः, सगळ्या आपल्या देहाला बल प्रदान करणारा. आणि इंद्रियांचा प्रवर्तक कोण असेल तर प्राण आहे. आणि जर आपण तो प्राणायाम केला, प्राणस्पंदनाचा निरोध झाला, तर चंचल असणारं मन थांबतं. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम. पहिलं त्याला सांगितलं आहे प्राणस्पंद निरोधन. मी पहिला क्रमांक आहे अध्यात्म विद्यादिगमः, पण मला जायचं इथपर्यंत म्हणून मी तो उलट क्रम घेतो आहे. प्राणस्पंदनाचा निरोध केला की त्याचं चंचल असणारं मन थांबतं. दुसरा प्रकार आहे वासना संपरित्यागः, वासनेचा परित्याग करावा. वासना 3 प्रकारची. पहिली आहे देहवासना, दुसरी आहे शास्त्रवासना, तिसरी आहे लोकवासना. 2 वासना टाकणं सोपं आहे. देहाचा देह हे काळाचे, धन कुबेराचे, नाशिवंत देह क्षणभंगूर आहे. देहाची वासना टाकता येते. जर उत्तम अध्ययन केलं तर पलालमेव धान्यार्थी त्यजत ग्रंथमशेषतः व्युत्पत्ती आघवी विसरीजे. शास्त्र वासना टाकता येते. व्युत्पत्तीचा वावगा स्वसका वहावा, परिती व्युत्पत्ती ऐसी जरी विरक्त नरिगे मानसी, तरी सर्वात्मका मजशी नवेची भेटी. शास्त्र वासना टाकणंही सोपं आहे एक काळात, पण लोकवासना टाकणं सर्वात कठीण आहे. स्वामी विवेकानंदांच्या पुस्तकामध्ये असं वर्णन आलं आहे की मनुष्याला क न क आणि कांता टाकणं सोपं आहे, पण क का की म्हणजे कीर्ती, आणि कीर्ती म्हणजे लोकवासना, हे टाकणं फार कठीण आहे. जायची इच्छा नाही पण लोकांचा आग्रह आहे. लोकवासना फार कठीण आहे. मला जायची इच्छा नाही आहे पण लोकांचा खूप आग्रह. लोक म्हणतात महाराज तुमचे शब्द ऐकण्याकरता आमचे कान आसुसलेले आहे, जावंच लागतं आहे. ते चिरंजीव पद ऐका तुम्ही, म्हणजे मग लक्षात येईल बघा. जो 5 विषय आहे ते अवश्य साधका नाडी ती. साधकाला ते 5 विषय ज्याप्रमाणे हे मोबाईलमध्ये हे असतात ना, ते काय त्याला ॲप, तर ते कालांतराने जर आपण ते व्यवस्थित केले
काय म्हणतात त्याला, अपडेट. तर त्याच्यामध्ये न्यू व्हर्जन येतं, म्हणजे ते कायम बदलतात. ते बदलतात, सुधारणा होते त्याच्यामध्ये. का, त्याच्यामध्ये कोणता व्हायरस राहू नये म्हणून ते अपडेट वगैरे करावे लागतात. जसं ते नवीन व्हर्जन त्यामध्ये येतं, तसं पंचविषय साधकासाठी नवीन व्हर्जन धारण करून येतात. नवीन रूपामध्ये. म्हणते हरीचा अवतार आम्हा लागी झाला स्थिर. शब्दविषय, वा तुम्ही साक्षात देवाचे अवतार आहात, आणि आम्हाला तर असं वाटतं आमच्या गावाचा उद्धार तुमच्याच हातून होणार आहे. म्हणती हरीचा अवतार आम्हा लागे झाला स्थिर. हे शब्द जनस्तुती लागे मधुर. लोकांची स्तुती त्याला गोड वाटते. शब्दविषय बघा, शब्दविषय. मग तुम्हाला कोणता पदार्थ आवडतो, नाही तुमच्या जेवणात भाजी काय करायची संध्याकाळी, रसविषय असा प्रकार येतो. वस्त्र परिधान करतात, बुका, केशर, कस्तुरी वगैरे गंध नावाचा विषय आहे. हे सगळे विषय त्याच्याकडे येतात. अवश्य साधका नाडीती. आणि म्हणून प्रारब्धाने जरी प्राप्त असेल तर उत्तम साधक त्यामध्ये रममान होत नाही. म्हणून लोकवासना कठीण आहे. वासनेचा सम्यक प्रकारे परित्याग करावा. त्यामध्ये असं आहे, प्राणस्पंदनाचा निरोध प्राणायामाने होतो. आणि वासना परित्याग करायचा असेल तर त्याला दैवी संपत्ती सांगितली आहे. दंभो दर्भो विमानश्य क्रोध पारुष्यमेवच ही अज्ञानातली आसुरी संपत्ती आहे. आणि आसुरी संपत्ती म्हणजेच वासना आहे. त्यांचा परित्याग करावा की त्याच्या विरोधी असणारी अभयम सत्वसंशुद्धीर ज्ञानयोग व्यवस्थिती दानम दमश यज्ञश स्वाध्यायस्तप आर्जवम अहिंसा सत्यम क्रोधस्त्याग शांतिरपैशुनम दयाभूतेष्व लोलुप्तम मार्दवम धीरचापलम तेज क्षमा धृती शौच मद्रोहो नातिमानिता भवंती संपदम दैवीमभिजातस्य भारत. हे 26 प्रकारची दैवी संपत्ती. यामुळे वासनेचा परित्याग होतो. आणि वासना परित्याग करायचा असेल तर याकरता वैराग्य महत्त्वाचं आहे. आणि प्राणस्पंदनाचा निरोध करायचा असेल तर त्याकरता अभ्यास महत्त्वाचा आहे. म्हणून अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधाः किंवा अभ्यासेन तो कोणतेय वैराग्यन च गृह्यते म्हटलंय की नाही. अभ्यास वैराग्य घ्या किंवा वासना संपरित्याग आणि प्राणस्पंदनाचा निरोध घ्या. यामुळे चंचल असणारं चलित चित्तपान ते अवश्य करतात. आणि दुसरे 2 प्रकार आहे त्यामध्ये, अध्यात्मविद्यादिगमः. ज्या पुरुषाला अध्यात्मविद्या प्राप्त होते ती अध्यात्मविद्या जगताचं मिथ्यात्व प्रतिपादन करते आणि परमात्मा असणारी आनंदरूप वस्तू त्याचं ब्रह्मस्वरूपाने ज्ञान करून देते. म्हणजे आत्मा ब्रह्मानंद स्वरूप आहे आणि दिसणारं जगत हे अविद्येनं निर्माण झालं असल्यामुळे कल्पित मिथ्या आहे. मिथ्यात्व कळालं की तो विषयामध्ये रममान होत नाही. आत्मानं चेत विजानीयात अयमस्मी इति पुरुषः किमिच्छन् कस्य कामाय शरीरम अनुसंज्वरेत. मग अध्यात्मविद्येची प्राप्ती झाली की नाशिवंत कळालं ना तर त्यामध्ये मनुष्य रममान होत नाही. बघा ते विचारसागरामध्ये विषय रांधिली रससोये जै जेवणारा ठाऊवी होये तै तो ताटाची सांडून जाये जिया परी तैसी संसारा या समजता जाणी जे अनित्यता तै वैराग्य तवळीता पाठी लागे. एका पुरुषाने आमंत्रण दिलं, कोणाच्या घरी भोजन करावं हे कळालं पाहिजे. पण आता भूक लागली की मनुष्याला कळत नाही, आमंत्रणाची फक्त वाट पाहिली जाते. मग त्याने आमंत्रण दिलं आणि याला 3 दिवसाचा उपवास, सोमवार मंगळवारी दशमी, बुधवारी एकादशी, गुरुवारी द्वादश, शुक्रवारी वामन जयंती, सलग आले असे सलग उपवास आले. आणि मग त्याने विचार केला एवढे उपवास क्रमाक्रमाने जर आले असेल म्हणजे काही यजमानाने आपल्याला भोजनाकरता बोलवलं आहे, गेलं पाहिजे. आमंत्रणाची वाट पाहिली, गेला, जेवायला बसला. रस्त्यावर जातानाच त्याला घमघमाट आला. खिडकीतून सुगंध म्हणतात की नाही त्याला, दरवळला तो गल्लीमध्ये. त्याची भूक आणखीन वाढली. घरात गेला तर स्वागत पाहिलं, रांगोळी काढलेल्या आहे, गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे. त्या घंगाळामध्ये पाणी ठेवलं, त्यामध्ये पुन्हा गुलाबाच्या पाकळ्या आहे, पाट ठेवला आहे. औक्षण केलं, चरण प्रक्षालन केलं, आतमध्ये गेला तर जाण्याच्या अगोदर पाटावर ताट आणि बसायलाही पाठ. म्हणलं वा, याला म्हणतात जेवण, अजून जेवायचं आहे. याला म्हणतात तयारी. वा, संभ्रमाची आयती स्नेह जायचा आहे व्यक्ती, प्रेम
अशा तयारीनंच तयार होत असतं, प्रगट होतं. तो ताटावर जाऊन बसला आणि मग 15 वाद्या त्याचा पाठच होता. तो पाठ करावाच लागतो. करावलं. वारकऱ्यांच्या पंक्तीत जायचं असलं तर तो पाठच असला पाहिजे, नाही तर कमीत कमी होट तरी हालता आली पाहिजे. पाठच होता त्याचा. ओम सहनावतु वदनी कवळ घेता, आणि तो बसलेला आहे. ज्ञानोबारा म्हणतात बघा की ज्याप्रमाणे एखादा उपवासी व्यक्ती आहे, उपवासी भनंग दवडिता भान यावरुनी, असा तो भनंगच आहे एक प्रकारचा. भूक लागली त्याला, पाणी फिरवणार आणि पहिला घास भाताचा घ्यायचा असतो. कोरड्या भातावर तूप वाढू नये, भातावर वरण किंवा कोणती तरी भाजी वाढावी आणि त्यामध्ये गावरान गाईचं असू द्या असं तूप वाढावं आणि पहिला घास तुपाचा भक्षण करावा. तो पहिला घास घेणार. तेवढाच शेजारचा व्यक्ती म्हटला, एवढ्या आनंदाने तो भोजन करतो, पण या अन्नात काय तुला माहिती? तो म्हणला काय आहे? विषे रांधिली रससोयी. विष टाकलेला आहे असं नाही बरं, काय शब्द आहे ज्ञानोबाऱ्याचा. विषे तृतीय विभक्ती आहे. विषय म्हणजे विषाने, म्हणजे पाणी वापरलंच नाही, विषच कालवून विषामध्येच अन्न शिजवलेलं आहे. थोडंसं विष नाही टाकलं, विषाचा लेश घेतल्या होय बोवस, पण तेवढा विष नाही. त्याने पाणी आणलंच नाही, सगळे पदार्थ विषामध्येच तयार केले. विषय रांधिली रससोये. जोपर्यंत अज्ञात होतं तोपर्यंत आनंद होता. आता कळालं, सेवन करेल का? जै जेवणारा ठावी होये, तर तो पदार्थाची सांडूनी जाय, त्याची सांडूनी जाये जे आपरी. तर सगळ्या परित्याग, ताटाचा परित्याग करतो. तैसी संसारा या समजता, जाणी जे जे अनित्यता, तै वैराग्य दौडिता पाठी लागे. आणि मग जेव्हा तो निघाला, या सगळ्या पदार्थाचा त्याग करून यजमान धावतच आला. तो मला का झालं, काही कमी पडलं का? नाही म्हणे, मला जेवायचं नाही. म्हण का? भूक नाही. अहो एवढे उपवास सांगितले दशमीपासून, सोमवारापासून, भूक नाही. नाही म्हणे, मी जेवण नाही करणार. यजमान म्हटला, जेवण करा, मी तुम्हाला दक्षिणा देतो. तो काय म्हणे, दक्षिणा काय बांबुळीन सुतळी घ्यायचे काय? आहे का नाही? सुतळी, बांबू, पांढरा कापड याच्यासाठी उपयोगाची आहे का ती? जर त्याला कळालं की याच्यात आपला मृत्यू आहे, तर तो सेवन करणार नाही. हे अध्यात्मविद्येची प्राप्ती आहे. अध्यात्मविद्येमुळे हे सगळं कळतं आहे. म्हणून अध्यात्मविद्या अधिगम हा महत्त्वाचा आहे, चित्ताचं चंचलता नष्ट होण्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रकार आहे साधू संगम एवच. बऱ्याचदा आपण अध्यात्मविद्येचं श्रवण करतो, पण वारंवार तो विचार मनात राहत नाही. त्याकरता सदैव संतांची संगती करावी. योग वासिष्ठामध्ये प्रभू रामचंद्राला वशिष्ठ ऋषी असं म्हणतात, हे रामा, मी तुला एक उपदेश सांगतो, तो सदैव संतांच्या जवळ जा. जरी त्यांनी उपदेश नाही केला तरी चालेल, पण त्यांच्या मुखातून एखादा स्वैर शब्द जरी आला तर तो स्वैर शब्द उपदेशाप्रमाणे आहे. सदा संतोपि गंतव्य यद्यपि उपदिशन्ति न, याही स्वैरकथास्तेषां उपदेशा भवन्ति ताः. साधू संगम एवच, संतांची संगती. पुढे मनोमार्ग गती आकळावा श्रीपती, येणे पंथे म्हणून चलित चित्त पान तुंदिल. चंचल चित्ताचं रसपान ते करतात. आणि मग असा चंचल चित्त नाहीसं झाल्यानंतर ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाला की त्याची तृप्ती पाहून यांची सुद्धा तृप्ती वाढते. किंवा साधकाचं चंचल चित्त त्यांनी जर श्रीगुरूंना समर्पण केलं की ते घेतात, त्यांना मात्र दोष लागत नाही. चंचल चलित चित्त पानतून दिलं. पुढे सांगितलं आहे, जगदोन्मिलना विरल केली प्रिय. केली हा शब्द आहे संस्कृतमधला, आणि केली म्हणजेच काय? क्रीडा. त्यांना क्रीडा प्रिय आहे. पण कोणती क्रीडा त्यांना प्रिय आहे? तर ज्ञानोबाऱ्या सांगतात अविरल. अविरल म्हणजे निरंतर. आणि कोणती? जगदोन्मिलन. उन्मिलन म्हणजे उत्पत्ती, जगाची उत्पत्ती, उपलक्षणाने जगाची स्थिती आणि जगाचा प्रलय हे निरंतर करत राहणं, अशी क्रीडा त्यांना प्रिय आहे. म्हणजे जगताची उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचा जो व्यवहार आहे तो निरंतर प्रारंभ झालेला, निरंतर जगाची उत्पत्ती, स्थिती, प्रलय करत राहणं हीच श्रीगुरूंची क्रीडा, आणि ती क्रीडा त्यांना प्रिय आहे. जगत शब्द आला
की जगाच्या संबंधाने बऱ्याच शास्त्रकारांचे काही मतं येतात. विचारसागरामध्ये ते ख्याती नावाचं एक प्रकरण आलं आहे बघा, 4थ्या तरंगामध्ये बराच आहे. तिथे त्या शुभसंतती नावाचा राजा, त्याचे ते शुभसंतती पहिला कोणता आहे? तत्वदृष्टी, नंतर अदृष्टी आणि नंतर आहे तर्कदृष्टी. वडिलांनी सांगितलं हा प्रपंच दुःख रूप आहे, मी आत्मसुखाकरता वनात जाणार आहे. मुलं विचारी होते, असे क्वचितच असतात. त्याने वा या बापाला काय म्हणावं, बाबा सांगत असतात काय म्हणावं बापाला, दुःख आमच्या वाट्याला देतोय आणि आपण आत्मसुखाकरता वनात जातो. ते बापाला न सांगता निघून गेले आणि मग श्रीगुरूंची त्यांनी सेवा केली. तिथे एक शब्द वापरला, दैवयोगाने त्यांना गुरूंची प्राप्ती झाली. 6-7 महिने सेवेत गेले आणि मग गुरूंनी विचारलं तुम्ही कोण आहात, कशासाठी आलात? मग आपण प्रश्न विचारावा असं 2 भावाचं मत आहे. मोठ्याने प्रश्न विचारला, मोठ्याने म्हणजे मोठ्या आवाजाने नाही, मोठ्या मुलाने प्रश्न विचारला की संसार निवृत्त व्हावा, म्हणजे संसार दुःखाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी आणि मला परमानंदाची प्राप्ती व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. कर्म भरपूर केलं, उपासनाही भरपूर केली, पण मनवांछित फल मात्र प्राप्त झालं नाही. प्रश्न विचारल्यानंतर प्रश्नावरून व्यक्तीचं अंतकरण कळत असतं. मने हो प्रश्न भला जाणसी करो, अहो श्री गुरु ते जै पसावे, ते येणे माने सावध व्हावे, एकची जाणे आघवी सव्यसाची. प्रश्न विचारला आहे परमानंद प्राप्तीच्या उपायाचा आणि संसाराच्या अत्यंत दुःख निवृत्तीचा. याचा अर्थ हे मोक्षाचा प्रश्न विचारतात. आणि मग गुरूंनी त्यांना उत्तर दिलं, अरे ज्या परमानंद प्राप्तीची तुम्हाला अपेक्षा आहे तो परमानंद हे तुमचं स्वरूपच आहे, अप्राप्त नाही आहे. अप्राप्त असतं तर प्राप्तीची इच्छा संभवली असते, फक्त अज्ञान आहे म्हणून तुम्हाला ते अप्राप्त आहे असं वाटतं, नाहीतर आनंदरूप तुझा आत्माच आहे. तर या प्रश्नाचं उत्तर अत्यंत सुलभतेनं दिलं. पण संसार तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी मुळीच नाही याकरता पूर्ण तरंगाचा विस्तार झाला आहे. आणि मग श्रीगुरू उत्तर देतात, ज्या संसाराची तुला निवृत्ती करायची आहे तो संसार वंध्या पुत्राप्रमाणे असत आहे. लगेच प्रश्न, वंध्या पुत्राप्रमाणे जर असत असेल तर मग जसा वंध्या पुत्र प्रतीतेला येतच नाही तसा प्रपंच प्रतीतेला येऊच नाही. आजातवाद सांगितला अगोदर, आजातवाद, पण तो पटेल असा साधक विरळ आहे. मग अजातवाद पटण्यासाठीच विवर्तवादाची प्रक्रिया सांगावी लागते. आणि मग त्यांनी सांगितलं हे ऐकल्याबरोबर कोणालाही कळत नाही, प्रपंच एक झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागोता कदा कल्पांता घडेना, हे कोणालाही पटत नाही. म्हणून विवर्तवादाची प्रक्रिया. आणि मग त्यांना सांगितलं प्रपंच रज्जू सर्पाप्रमाणे मिथ्या आहे. तेवढे मला पहिल्यांदा रज्जू सर्पच समजावून सांगा, मग बाकीचं आपण बघू. आणि मग सांगण्यासाठी प्रारंभ झाला तर ज्याप्रमाणे रज्जूचं सामान्य रूपाने ज्ञान आहे, विशेष रूपाने मंद अंधकारामध्ये अज्ञान आहे, त्या अज्ञानाचा परिणाम सर्प होतो. आता रज्जू सर्पाला कारण नाही आहे, सगळ्या पदार्थाला कारण चैतन्य असतं. पण प्रक्रियेच्या भाषेमध्ये रज्जूपहित चैतन्याच्या आश्रित असणारं जे अज्ञान, त्या अज्ञानाचा परिणाम सर्प आहे, म्हणजे तो तमोगुणाचा परिणाम. त्याच अज्ञानाच्या आश्रित असणाऱ्या सत्वगुणाचा परिणाम सर्पज्ञान आहे. आणि मग जेव्हा आपल्याला रज्जूपहित चैतन्याचं ज्ञान होतं तर नियम असा आहे, जे ज्याच्या ज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. रज्जूपहित चैतन्याच्या अज्ञानाने जर सर्प प्रतीतेला येत असेल तर तो रज्जूपहित चैतन्याच्या ज्ञानाने निवृत्त होईल, हे समजलं. तसं ब्रह्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे मी आहे सामान्य ज्ञान आहे, पण मी ब्रह्म आहे हे विशेष रूपाने मात्र अज्ञान आहे. आणि मग त्या आत्मस्वरूपाच्या आश्रित असणारं जे अज्ञान, त्या अज्ञानाचा परिणाम होतो जगत, आणि मग हे जगत प्रतीतेला येतं. आता चैतन्याच्या अज्ञानामुळे जगत प्रतीतेला येत असेल तर चैतन्याच्याच ज्ञानाने जगताची प्रतीती नाहीशी होईल आणि म्हणून ब्रह्मज्ञान संपादन करावं लागतं. मग ब्रह्मज्ञानाची ती प्रक्रिया वगैरे सगळा विचार सांगितला. पुढे भाव असा आहे, ज्याप्रमाणे रज्जूवर भासलेला सर्प हा विवर्त म्हणजे मिथ्या आहे,
का बरं मिथ्या का आहे? तर तो सत आणि असत याहून विलक्षण अनिर्वचनीय आहे. बरं, त्याला मिथ्या आपलं असत म्हणावं वंद्यापुत्राप्रमाणे तर धडधडीत दिसतो आहे, म्हणून वंद्यापुत्राप्रमाणे असत म्हणता येत नाही. मग असत नाही ना म्हणता येत, सत म्हणा. कसं काय म्हणा? सत म्हणावं तर रज्जू ज्ञानाने म्हणजे रज्जूपहित चैतन्याच्या ज्ञानाने त्याचा बाध होतो आणि एका पदार्थाच्या ज्ञानाने दुसऱ्या पदार्थाचा बाध होत नसतो, म्हणून त्याला सतही म्हणता येत नाही आणि असतही म्हणता येत नाही. म्हणे मग सत आणि असत दोन्ही म्हणा, ते म्हणतात नाही. दोन विरोधी धर्म एका अधिकरणात एका काळात राहत नाही. मी पासही झालो आणि नापासही झालो असं म्हणता येत नाही. जर म्हणत असेल तर काही विषयात पास, काही विषयात नापास, पण खऱ्या अर्थाने नापासच. दोन विरोधी धर्म एका अधिकरणात राहत नाही. मग सर्पाला काय म्हणणार? सताहून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या असं म्हणा. भाव असा आहे, जसं रज्जूपहित चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अज्ञानाचा परिणाम सर्प आहे, तसं ब्रह्मस्वरूपाच्या आश्रित असणाऱ्या मायेचा, प्रकृतीचा, अज्ञानाचा, अविद्येचा परिणाम जगत आहे. अविद्येची अनिदा, विश्वस्वप्नाचा धांदा, भोगित होता प्रबुद्ध अनादीचो. मग जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्याच ज्ञानाने निवृत्त होतं. आणि ऐका, जो पदार्थ अधिष्ठान ज्ञानाने निवृत्त होतो, ज्याला ज्याला ज्ञान निवर्त्यत्व असतं तो पदार्थ मिथ्या असतो. रज्जू सर्पवत ज्ञान निवर्त्यत्व मिथ्यात्वाचं लक्षण आहे. आणि पुढे तर असं म्हटलं आहे, मिथ्या पदार्थाचा द्रष्टा हाच त्याचं उपादान कारण असतो. म्हणजेच काय? ज्याप्रमाणे स्वप्न मिथ्या आहे तर स्वप्न पाहणारा हाच त्या स्वप्नाचं कारण आहे. जैसा चेला तो अर्जुना म्हणे स्वप्नीची विचित्र सेना, मीची झालो होतो ना निद्रावशे, आता सेना ते सेना नव्हे, हे मीची एका आघवे, ऐसे एकत्वे मानवे विश्वतया. ऐका, स्वप्न पाहणारा स्वप्न अवस्थेमध्ये स्वप्नातले सगळे पदार्थ स्वतः अंगाने झालेला असतो. तद्वत जागृतीमध्ये जागृत पदार्थाला पाहणारा द्रष्टा स्वतःच सगळे पदार्थ झालेला असतो. आता स्वप्नातले पदार्थ सगळे आपणच आहे, पण त्यापैकी बाकीच्या पदार्थाला माझे म्हणतो आणि कोणत्या तरी एखाद्याला मी म्हणतो. तसं जागृतीमध्ये सुद्धा श्रोते म्हणतो आणि याला वक्ता म्हणतो. एवढाच फरक आहे. नाहीतर मग अखंड यथा स्वप्न प्रपंचोयम मयी माया विजृंभिता तथा जागृत प्रपंचोपी मयी माया विजृंभिता. स्वप्नातल्या एखाद्याला मी म्हणतो, बाकीच्याला माझं म्हणतो. जागृतीमध्ये तसाच प्रकार आहे की नाही? एखाद्याला मी म्हणतो, बाकीच्याला माझं म्हणतो. काही फरक नाही. म्हणजे स्वप्न जसं मिथ्या आहे, जागृतीसुद्धा तेवढीच मिथ्या आहे. नाही, त्याच्याहीपेक्षा जास्त मिथ्या आहे. हे स्वप्नी देखील स्वप्न, हे स्वप्नच आहे, स्वप्नातलं स्वप्न आहे. स्वप्न जेवढं खोटं आहे त्याला अल्पदेश अल्पकाळ तरी आहे. जागृतीला अल्पदेश अल्पकाळही कुठं सांगितलेला नाही. म्हणून स्वप्नापेक्षाही जागृती मिथ्या आहे. आणि मिथ्या पदार्थाचा द्रष्टा हाच त्याचं उपादान कारण असतो. ज्ञानोबारांची ओवी बघा, तिन्ही अवस्थांचे निद्वारे उपाद्योपहिताकारे भावाभावरूप स्फुरे दृश्य जे हे ते हे आघवेची मी द्रष्टा, ऐशिया बोधाचा माझी वटा, अनुभवाचा सुभटा धेंडा तो नाचे. तिन्ही अवस्था जागृती, स्वप्न, सुषुप्ती, विश्व, तेजस, प्राज्ञ हे उपाधी आणि उपहित आहे. यांच्या रूपाने स्वप्न आणि जागृतीमध्ये भाव पदार्थ आहे, सुषुप्तीमध्ये अभाव आहे. भाव आणि अभावाच्या रूपाने जे जे स्फुरतं ते सगळं दृश्य आहे. आणि ते दृश्य कोण आहे? ते हे आघवेची मी द्रष्टा. त्या मिथ्या पदार्थाला म्हणजे स्वप्नातल्या असू द्या, जागृतीतल्या असू द्या, त्या सगळ्यांना पाहणारा द्रष्टा हा मी आहे. आणि म्हणून याचा अर्थ काय झाला की जेव्हा आपण जगत पाहतो तेव्हा जगत मायेचा परिणाम होण्यापेक्षा जीवाश्रित असणाऱ्या अविद्येचा परिणाम होणं आणखीन सोपं आहे. कारण ते आपल्याला निवृत्त करायचं आहे. आणि अशा जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय ज्याप्रमाणे एका स्वप्नातून दुसरं स्वप्न, त्या स्वप्नामध्ये सुद्धा त्रिपुटी असते. पाहणारा द्रष्टा, पाहण्याची प्रक्रिया दर्शन, पाहिलं जाणारा दृश्य पदार्थ, द्रष्टा, दृश्य आणि दर्शन ही त्रिपुटी अज्ञात काळात नसते, त्याला ज्ञात काळातच सत्ता आहे.
आणि ज्ञात काळात पदार्थाला सत्ता असणं त्याला दृष्टीसृष्टीवाद असं म्हणतात. दृष्टीसृष्टीवादामध्ये जेव्हा आपण सृष्टीला पाहतो किंवा सृष्टीचं आपल्याला ज्ञान आहे, ज्ञान समकालात सृष्टी आहे म्हणून त्याला म्हणतात दृष्टीसृष्टीवाद. आणि दृष्टीसृष्टीवादामध्ये मग कालचा पदार्थ आज नसतो, नवीन सगळं निर्माण झालेलं असतं आणि हे अखंड चालू आहे म्हणून जगत प्रवाह रूपाने अनादी आहे. त्याकरता अविरल शब्द ठेवला. षडस्माकम अनादया म्हटलं की नाही, त्यामध्ये ते ब्रह्ममाया त्यांचा संबंध, जीव ईश्वर त्यांचा भेद, हे पदार्थ अनादी आहे आणि जगतही प्रवाह रूपाने अनादी आहे म्हणून जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय दृष्टीसृष्टीवादाच्या दृष्टिकोनातून एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी या अशाच प्रकारे निर्माण होते आणि अखंड सृष्टी निर्माण करण्याची क्रिया आपल्याला प्रिय आहे. जगदोन्मिलनाविरल केली प्रिय. आणखीन काही विचार आहे उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.